मित्रांनो, मोहित जिजूंच्या मदतीने कावेरीने खरा गुन्हेगार शोधून काढलेला आहे. कारण ते कोकणातून इकडे येत असताना त्यांचा ॲक्सिडेंट कुणी घडून आणला, त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल कुणी केले, हे सगळं काही इन्व्हेस्टिगेशन आता झालेलं आहे आणि खरा गुन्हेगार आता सापडलेला आहे. त्यामुळे आता कावेरी मात्र खूप खुश आहे आणि इकडे यशलाही खूप आनंद झालेला आहे. कारण कावेरीने सुरुवात त्याची बाजू घेतल्यामुळे आणि घरच्यांना सगळ्यांना सांगितलं की तिच्यासोबत चांगलं वागायचं, कारण ती माझी सासू आहे. त्यामुळे युगला खूप आनंद झालेला आहे आणि युग तिला बोलत आहे की कावेरी, मी खूप खूप म्हणजे खूप खुश आहे. तू माझ्या आईला तिची जागा मिळवून दिली, तिचा रिस्पेक्ट मिळवून दिला. आणि आता सांग, मी तुझ्यासाठी काय करू, तुला काय पाहिजे. आणि असं वाटतंय जणू काय युग कावेरीच्या प्रेमात पडलाय की कावेरी युगच्या प्रेमात पडली, काहीच कळत नाही. पण गालामध्ये दोघांचे हसू येत आहे आणि आता इकडे कावेरी गालात हसत त्याला म्हणत आहे की जे काही करायचंय ते सांभाळून कर, कारण तू माझ्यावर जो कोणी गोडाऊनमध्ये हल्ला केला त्याला शोधणार आहे. परंतु त्यांनी ऑलरेडीच एक त्यांचा मुलगा गमावलाय आणि दुसरा मुलगा गमावायची मला फार भीती वाटते. त्यामुळे जे काय करते सावकाश कर. युगला मात्र फार आनंद होत आहे की त्याला असं वाटतंय की ही काकूबाई माझी एवढी काळजी करत आहे. पण असो, पण खरंच खूप म्हणजे त्यांचं चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे. दोघं जणचे एकमेकांना छान ओळखायला लागलेले आहे. मला असं वाटतंय की आता इकडे मात्र कावेरीने गेम केलेला आहे. कावेरीने आता मोहित जिजूंना फोन करून सगळी काही माहिती घेतलेली आहे आणि मोहित जिजूंनी सुद्धा तिला सगळं काही व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन केलं आणि खरा गुन्हेगार कसा शोधून काढला आणि त्यांचा ॲक्सिडेंट सुद्धा कोणी घडून आणला. त्यामुळे आता कावेरी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पोलिसांना घेऊन डायरेक्ट खरा गुन्हेगार सापडण्यासाठी घरात आता हजर झालेली आहे. तिकडे सगळ्यांना प्रश्न पडलाय की ही कावेरी चक्क पोलिसांना घेऊन घरी का आली. परंतु आता कावेरी सगळ्यांना सांगणार आहे की जेव्हा आम्ही कोकणातून इकडे येत होतो, उदय भाऊजी, कावेरी आणि मी, तेव्हा आमच्यावर हल्ला कोणी केला आणि आमच्या गाडीचे ब्रेक फेल कुणी केले आणि आमचा ॲक्सिडेंट कसा घडला, हे सगळं काही कावेरी सांगणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, कुणी ॲक्सिडेंट घडून आणला असेल? मला तर वाटतं हे सगळं काही सुरुवातीचंच काम आहे. परंतु आता सुरुवातीचा चेहरा समोर येणार की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.